मग काय झालं? पण माझा पाय अडकला आणि अचानक मी पडले तेव्हापासून माझी कंबर. आतापासून कंबर गेली? आतापासून कंबर गेली तर पुढे कसं होईल? हो ते लचक बिचक भरते मध्ये. पण त्याच्या कशाला घेते? मी तुझी कंबर दुरुस्त करून देतो. अगं एक झटका मारतो एका झटक्यात कंबर. म्हणजे तुला झटके देतो ना? पटाई नाही झटके देण्यात पटाई काय? आतापर्यंत कित्येकांना झटके दिले. कित्येक लोकांना, बायांना नाही. अजिबात नाही. बायला झटके देण्याची तू म्हटली ती पहिली वेळ असेल माझी. बहुत अनुभव आहे माझा. झटके देऊ देऊ पार सरळ करून टाकली कंबर. पण जरा सांभाळू ना, मला खूप भीती वाटते. त्याच्यामध्ये मी आहे ना, मी आहे. मग काय झालं? तू जमिनीला खड्डे पाड चाललीस कुठं? अशी अरे हा आलं लक्षात. काय पाहतेस तू? झटके मी देणार होता मला समजले. अरे मूर्खा, कुणी बघत तर नाही ना, ते बघते मी. ते पाहिलं पाहिजे. बरोबर आहे. कोण दिसलं का? कोणीच नाही. देऊ झटका मग झोपून जा. मला सांग झटका कुठे द्यायचा पायाला ना? मग असं उभी राहशील ना, पायाला झटके धान कर पडशील नाही का तू? मग मला असं नाही समजते का तू? मग माझ्या सोच घेते ते गमत आहे का? अरे एवढी चूक म्हणजे काय? समज वाटलं काय तुला? कोणता डाव खेळते? झोपून ठेवलेला झटका येतो मी. मग झटका देऊन कंबर दुसरा तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तुझ्या मागं फिरतो. आतापर्यंत एकही झटका नाही तिला. फेकून तर दिलो. देऊन पाहतो झटका. जमलं नाही तर हिंद. अरे कोणत्या पद्धतीने झटका देऊ याचा विचार करतो. तुझी कंबर दुखू झाली अशा किती कमी पाहिजे? असे किती झटके पाहिले? टेन्शन कशाला घेते? मी कमी झटके दिलो का मी? पहिल्या वेळेस तसंच वाटतं. अगं तर हात तर लावते कॅन 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 पहिले थांब चुकत्या. हात परी लाव बघा फुबडेला बाळ कॅन 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 करून हात तर लावते पहिल्यांदा. चुप 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 बोलो. आई बाई काय अबे सामा बोलतो चुप बिलकुल. आता बोमाल अशी लोक इकडे नसतात काय समजते माहिती आहे का? मग माझी किती बंद बोल गावामध्ये अत्यंत सभ्य माणूस म्हणून काढला जातो. तुझ्यावर आहे मारी नव्हता 9-10 वेळ जायचं मारून टाकायचं. टाकून टाकतो त्यांच्या बंद होते अजिबात. गाडी पाहतोय तुला पाहत आहे ना तर तुला समजते की मला समजते. तुझ्या बरा झटका देत पाहतो का? हा हा
कामा तुम्ही धक्के ना बोट ट्रेन दवाखाना काढणार होता पण खोली नाही भेटली हा किरायाची खोली नाही भेटली दवाखाना कधी जर मिळेल ना तर काढून घेऊ शकतो बरं मी आता इकडे कमाल आहे अगं तुझं इतकं दुखणं पाहून आणि तुझ्याशी भेटण्याची ओढ पाहून तुझ्या मागामाग भेटतो आणि तुझं आपलं कंबर दुरुस्त झाली जाते मी तुला माहित आहे ना मी जर घरी वेळेवर पोहोचलो नाही तर माझा बाप कसा आहे चांगलं माहित आहे तुला तुझ्या बापाची अशीची तशी ना माझी 84 मग काय मी छान पाहतो भेटीसाठी तर मग पण माझ्या बाबाला काही म्हणायचं नाही तसं असतं तुमचा बाबा म्हणायचो बहुत प्रेम करतो माझ्यावर बहुत प्रेम करते तुझ्यावर आणि मी अजिबात प्रेम करत नाही तुझ्यावर मग ते काही नाही आपल्याला वेळ आहे या वेळेचा फायदा घेऊ हसू गाऊ नाचू मजा करू आणि मग संध्याकाळी 11-12 वाजता घरी जाशील 11-12 वाजता माझा बाप एकदा समजेल तुझ्या बापाचे 12 वाजता पेशंट